नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता तुम्हा सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाडकी बहीण योजना पात्र बहिणींचे स्वागत करते। आजची बातमी तुमच्यासाठी केवळ महत्त्वाची नाही तर अत्यंत तातडीची आहे। याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा तुमच्या मासिक हप्त्याचा प्रश्न आहे। ई-केवायसीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर। माझ्या लाडक्या बहिणींनो, ज्यांना योजनेचे मासिक 1500 रुपये नियमितपणे मिळत आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। शेवटची तारीख 18 नोव्हेंबर। तुम्हाला या प्रक्रियेसाठी 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर असा 2 महिन्यांचा पुरेसा वेळ मिळाला होता। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः हे महत्त्वाचे आवाहन केले आहे की लाभाचा पैसा अखंडितपणे सुरू ठेवायचा असेल तर या मुदतीत ई-केवायसी पूर्ण करा। ई-केवायसी न केल्यास काय होईल? जर तुम्ही 18 नोव्हेंबरपर्यंत तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला मिळणारा पुढील मासिक हप्ता थेट थांबवला जाऊ शकतो। हा केवळ संदेश नाही तर तुमच्या आर्थिक लाभाच्या संरक्षणासाठी दिलेली एक महत्त्वाची सूचना आहे। त्यामुळे जर काही कारणास्तव तुमची ई-केवायसी राहिली असेल तर कृपया त्यात अजिबात दिरंगाई करू नका। बहुतांश भगिनींनी हे काम पूर्ण केलेले आहे, पण ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही त्यांनी खालील गोष्टी त्वरित करा। ऑनलाईन प्रक्रिया। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ladkibahin.maharashtra.gov.in जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। मदत घ्या। जर तुम्हाला घरी बसून मोबाईलवर ई-केवायसी करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महिला व बालविकास कार्यालय किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये जाऊन मदत घ्या। अचूकता तपासा। योजनेचा लाभधारक म्हणून तुमचा हक्क कायम ठेवण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया अचूक आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का याची खात्री करून घ्या। हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवा। त्यांना 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगा, जेणेकरून कोणाचाही हप्ता थांबणार नाही। लक्षात ठेवा, सध्या तरी मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही आहे, त्यामुळे 18 नोव्हेंबर हीच अंतिम तारीख समजून त्वरित काम पूर्ण करा। ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।